फायनली शेवटी 9 सप्टेंबर पासून जो एशिया कप होणार आहे त्या एशिया कपसाठी टीम इंडिया डिक्लेअर करण्यात आलेली आहे। आताच बीसीसीआय चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांची मीटिंग झाली आणि मीटिंग नंतर 15 जणांची टीम इंडिया डिक्लेअर करण्यात आलेली आहे। पण आता तो सस्पेन्स संपलेला आहे आणि शेवटी आपल्याला 15 जणांची टीम कळलेली आहे। माझ्यासाठी तरी या टीम मध्ये 2 धक्के आहेत आणि ते 2 धक्के म्हणजे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर। असं वाटत होतं की शुभमन गिल टीमच्या बाहेर असेल, शुभमन गिलला जागा मिळणार नाही आणि श्रेयस अय्यर टीम मध्ये येऊ शकतो, पण उलट झालं। शुभमन गिलला टीम मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे आणि ते पण डायरेक्ट व्हाईस कॅप्टन करण्यात आलेलं आहे आणि श्रेयस अय्यरला टीम मध्ये जागा मिळालेली नाही। शुभमन गिलला आता कोच आणि टीम मॅनेजमेंट हे बहुतेक तरी फ्युचर कॅप्टन म्हणून बघत आहेत। टेस्टचा तो ऑलरेडी कॅप्टन झालेला आहे आणि आता T20 मध्ये सुद्धा त्याला कॅप्टन करण्याची तयारी बहुतेक सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे त्याला टीम मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे आणि व्हाईस कॅप्टन सुद्धा करण्यात आलेला आहे। एकदा टीम बघूयात। टीम मध्ये 3 ओपनर दिसत आहेत। ओपनर मध्ये आहे संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल जो व्हाईस कॅप्टन सुद्धा आहे। त्याच्यानंतर आहे कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि नंतर आहे तिलक वर्मा। त्याच्यानंतर आहे जितेश शर्मा। जितेश शर्माला संजू सॅमसन नंतर विकेट किपर बॅकअप म्हणून ऍड करण्यात आलेलं आहे। जितेश शर्मा हा दुसरा विकेट किपर असणार आहे। जे ऑलराऊंडर ऍड करण्यात आलेले आहेत ते ऑलराऊंडर आहेत अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या। फिनिशर म्हणून 2 जणांना ऍड करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये रिंकू सिंग आहे आणि शिवम दुबे आहे। हे दोघंही फिनिशर म्हणून काम करू शकतात। त्याच्यानंतर 2 स्पेशलाइज स्पिनर ऍड करण्यात आलेले आहेत। एक म्हणजे कुलदीप यादव आणि दुसरा आहे वरुण चक्रवर्ती। आणि शेवटी आहेत मग 3 फास्ट बॉलर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा। हे 3 फास्ट बॉलर ऍड करण्यात आलेले आहेत। अशी 15 जणांची टीम आता डिक्लेअर करण्यात आलेली आहे जो 9 सप्टेंबर पासून एशिया कप सुरू होणार आहे ते एशिया कपसाठी। आता 15 जणांमध्ये बाकी जवळपास तेच चेहरे दिसत आहेत जे मागच्या 1 वर्षापासून चालत आलेले आहेत, ज्यांना तयार करण्यात आलेलं आहे। फेब्रुवारीमध्ये 2026 मध्ये जो वर्ल्ड कप होणार आहे त्या वर्ल्ड कपसाठी ज्यांना तयार करण्यात येत आहे तेच चेहरे दिसत आहेत। असं वाटत होतं की श्रेयस अय्यरला टीममध्ये रिंकू सिंगच्या जागी घेण्यात येतील। रिंकू सिंगचं काय झालं, IPL जो मागचा होता तो IPL 2025 तो सुद्धा एवढा चांगला गेलेला नव्हता। त्याच्या आधीचा IPL सुद्धा तेवढा चांगला नव्हता आणि मागच्या 6-1 महिन्यामध्ये त्याचे इंटरनॅशनल मॅचेसमध्ये सुद्धा तेवढे रन्स नव्हते आणि रिंकू सिंगला बॉलिंग सुद्धा देण्यात आलेली नव्हती। त्याच्यामुळे असं वाटत होतं की रिंकू सिंगच्या जागी श्रेयस अय्यर टीममध्ये येऊ शकतो। पण पुन्हा श्रेयस अय्यरचं जर टीममध्ये घ्यायचं म्हटलं तर मग बॅटिंग पोझिशनची काय द्यायची, कारण 3 नंबरला सूर्यकुमार यादव, 4 नंबरला तिलक वर्मा यांची पोझिशन फिक्स होती कारण त्यांचे परफॉर्मन्स तेवढे चांगले असल्यामुळे त्यांना तिथून हलवणं शक्य नव्हतं। मग त्याच्यानंतर अक्षर पटेल, हार्दिक पांड्या यांची बॅटिंग पोझिशन येते। त्याच्यामुळे श्रेयस अय्यर नेमकी खेळला कुठे असता। एक फॅन म्हणून आपल्याला सगळ्यांना वाटतं की सरपंचला जागा मिळाली पाहिजे होती। आता शुभमन गिलला टीममध्ये ऍड करण्यात आलेलं आणि व्हाईस कॅप्टन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याला जर व्हाईस कॅप्टन केलंय म्हणजे तो प्लेइंग 11 मध्ये खेळणारच। आता शुभमन गिल जर प्लेइंग 11 मध्ये खेळला आणि ओपनिंग जर त्याने केली तर मग संजू सॅमसनला बहुतेक ओपनिंग स्लॉट सोडावं लागेल आणि त्याला खालच्या पोझिशनला जाऊन बॅटिंग करावी लागेल। मित्रांनो, तुम्हाला ही टीम कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।